हॅलो फ्रेंड्स, मी माझ्या आजे सासूकडे गेली होती. माझं लग्न झालं आणि आजे सासूंचं घर मी बघितलेलं नव्हतं आणि पहिल्यांदा मी त्यांच्या इथे गेली आणि हे घर फार जुनं आहे, फार जुनं. ह्या घरात म्हणतात जी लाकडं आहेत ती सगळी सागाची लावलेली आहेत आणि मला हे जुनं घर, जुन्या वस्तू, आजी हे सगळ्या गोष्टी बघून खूप आनंद झाला. तर मी म्हटलं की जुन्या काळातली घरं ज्याला कमीत कमी 95 वर्ष झाली असतील, 100 वर्ष तरी झालीच असतील, तर मी म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला पण शेअर करू की कशा प्रकारे आधी घरं होती, कशा खिडक्या होत्या. हे सगळं मला बघायला खूप आवडतं. हे आजोबा आहेत जे आता नाही आहेत. 2008ला ते मरण पावले. मी त्यांचा फोटो वगैरे घेतला, त्यांची डेट ऑफ बर्थ वगैरे बघितली आणि नंतर हा आजीचा फोटो लावलेला होता. ह्या आजी आहेत. ह्या आजींचं जसं लग्न झालं तेव्हापासून हे या घरात आहेत आणि इथे त्यांना सोडावंसं वाटत नाही, पण त्या इथे सध्या राहत नाही. पण कधी अधूनमधून सण वगैरे असले की ते येतात आणि मी पूर्ण घराचा असा व्हिडिओ घेतला की कसे रूम आहेत, कशी लाकडांची घरं होती, मातींनी सारवलेली होती ही ॲक्च्युली, पण ह्या नुसतं विटा लावलेल्या आहेत आणि ही लाकडं सागाची आहे बोलले आहेत मला. आणि ॲक्च्युली लाईट वगैरे तर आहे, पण लाईट्स कमी लावलेली होती, त्यामुळे मी थोडा माझा मोबाईलचा टॉर्च ऑन करून व्हिडिओ शूट केला. अशा प्रकारे ही घरं आहेत. उंच आहे फार. इथे करमते, पण प्रॉब्लेम हा आहे की जसा पाऊस पडला ना की जमीन ओलसर होऊन जाते पूर्ण. आणि मी इथे आल्यानंतर मला फार छान वाटलं की सगळं मोकळं मोकळं आहे आणि किचन वगैरे इथे एक जसं राहते ना माडी वगैरे, तशी पण एक शिडी लावून होती. मी तो व्हिडिओ काढणं विसरून गेली. वरती म्हणजे असं आपण टेरेस आहे तशा टाईपचं आहे. हे किचन होतं ॲक्च्युली. हे सगळं बघून मला फार नवल वाटत होतं की म्हणजे कसे लोक आधीचे राहत होते. त्यांचं किचन, त्यांच्या काळातला तो ओटा जसे ते मांडत होते. त्यानंतर ही खिडकी. ॲक्च्युली सगळेजण शहरात राहतात, पण खेड्यात आल्यावरती हे अशी मजा करतात. हे दार होतं. बाहेर सगळी झाडं लावलेली होती, सगळं हिरवंगार. कारण की पावसाचे दिवस आहे, ऑगस्ट महिना आहे, रक्षाबंधनचा दिवस होता, म्हणून सगळे आजीसाठी इथे आले सेलिब्रेट करायला. आजीला फार आवडते त्यांच्या गावी गेलं की, पण जास्त दिवस कोणी राहत नाही. हा कढीपत्त्याचा झाड आहे. मला मावशी सगळं दाखवत होत्या की बघ तुझा नवऱ्याचं लहानपण इथे गेलं, तुझी आजी म्हणजे आजी सासू आणि तुझा नवरा इथे राहायचा. मग मी मावशींसोबत गेली. मावशींनी मला जास्त लांब नाही फिरवलं. ॲक्च्युली खूप मोठं अंगण होतं आणि खूप सारी झाडे होती, पण कसं इथे ना साप वगैरे विंचू निघायची खूप भीती राहते. त्यामुळे मग मावशींनी मला जेवढं पॉसिबल होते ना तेवढं दाखवलं. आणि इथे जामाचे झाड, जांभळाचे झाड, आंब्याचं झाड, कढीपत्त्याचं झाड, चिंचेचं झाड, अशी बरेचशी झाडं होती. मी थोडं बघितलं ॲक्च्युली. मी डिटेल व्हिडिओ बनवणार होती, पण मला भीती वाटत होती काही चावणार का वगैरे. आणि त्यानंतर मावशीने मला म्हटलं की ह्या साईडला पण बघ म्हणे, ही सगळी आपलीच आहे, जास्त समोर नाही जायचं. इकडे केळी वगैरे लावल्या होत्या साईडला, मागच्या साईडला पण केळी वगैरे लावलेल्या होत्या आणि छान पक्ष्यांचा किलबिलाट होता. मला फार जास्त आवडलं, पण जास्त मी शूट नाही करू शकली कारण की जास्त समोर गेलं ना की मला भीती वाटत होती की नको जास्त घ्यायला. आणि हे जांबाचं झाड आहे जे फार मोठं आहे. याला जांभळं लागलेली आहे, छोटी अजून पिकलेली नाही आहेत. पुढच्या महिन्यात मे बी ती पिकली. ही केळीची झाडे होती ही जी लावली आहेत, पण याला अजून केळी आलेली नाही आहेत. आणि हे झाड बहुतेक चिंचेचं झाड आहे. चिंचेचे 2 झाडं होते ना, त्यामुळे थोडं कन्फ्यूज. हे समोरचं अंगण आहे आजीचं, ज्याला खूप छान फुले लागलेली होती. इथे गुलाबाचं सुद्धा झाड आहे आणि ह्या साईडला म्हणजे गार्डन म्हणू शकतो. पूर्ण झाडी आहे फुलांची, चिकूची. आणि हे बहुतेक अशोकाचं झाड आहे साईडला. खूप सुंदर असं वातावरण होतं. त्यात पाऊस पडलेला तर आणखीच भारी वाटायला लागलं होतं. मी जितकं पॉसिबल होईल तितका शूट केला. मला माहिती नाही मी नेक्स्ट टाईम इथे कधी येईल कधी नाही, पण आता बघू. पुढे दिवाळी राहील, त्या दिवाळीला आम्ही सगळे एकत्र येऊ, 1-2 दिवस राहू, मस्त मजा करू आणि परत आपापल्या गावी जाऊ. शहरातलं जीवन फार सुखसुविधेचं असते, पण गावातलं जीवन हे शांत,
निसर्गमयी आणि आनंदमयी असते. म्हणून इथे आपण कुठे जाताय? कधीतरी जायला पाहिजे. सणाला, सुट्टीला इथे जाऊन भेट घ्यायला पाहिजे. त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात, सेलिब्रेट करतात आणि आनंदमय होऊन घरी परततात.